लिव्ह इन राहायला आवडेल की मॅरेज करायला आवडेल? कधी लग्नाला जायचा कंटाळा केलाय आणि काहीतरी असं सांगून घरीच थांबलाय? खूप वेळा केलाय मी. लग्नाला जाण्याचा खूप कंटाळा येतो मला. कारण डेस्टिनेशन वेडिंग की साधी सोपी म्हणजे साधी आपली वेडिंग? नाही, डेस्टिनेशन वेडिंग आटोपत्या खर्चात करायला आवडेल मला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर स्टार प्रवाहावर एक महासंगीत सोहळा सेलिब्रेट होतोय आणि ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कोणाचं होतं आणि त्यातीलच माझ्यासोबत जीवा आहे. जीवा, कसा आहे? मस्त, खूप छान. पण मी एक छोटासा रॅपिड फायर घेऊन आली आहे तुझ्यासाठी. शेरवानी की ब्लेझर? लग्नात काय प्रेफर करशील? ब्लेझर. डेस्टिनेशन वेडिंग की साधी सोपी म्हणजे साधी आपली वेडिंग? नाही, डेस्टिनेशन वेडिंग आटोपत्या खर्चात करायला आवडेल मला. पण कोणत्या ठिकाणी करायला आवडेल? नाही, अजून काहीच फिक्स नाहीये. मुलीचाच पत्ता नाहीये, त्यामुळे अजून ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात नाहीयेत. पण लेट्स तेव्हा जो कोणी लाईफ पार्टनर असेल त्याच्या म्हणजे दोघांच्या मतानुसार डिसाईड करू. हळदीतला डान्स की वरातीतला डान्स? खरं तर कुठलाही डान्स, कारण जो फ्रिकआउट करता येईल तो कोणताही डान्स. ओके. लिव्ह इन राहायला आवडेल की मॅरेज करायला आवडेल? नाही, ऑफकोर्स लग्न करायला आवडेल. जोडीदाराकडनं ही एक गोष्ट त्याच्यात असलीच पाहिजे जोडीदारामध्ये, अशी कोणती आहे? असलीच पाहिजे म्हणजे खूप चांगला स्वभाव असणं खूप जास्त महत्वाचं. मराठमोळ्या लग्नामध्ये कोणती पद्धत जी तुला खूप जास्त आवडते? आपल्या सगळ्याच रीतीभाती मला खूप आवडतात. जे रिच्युअल्स आहेत आपले ते सगळे आवडतात मला. जो तो त्यातला एक ऑथेंटिकपणा आहे तो खूप छान आहे आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाने तो फॉलो केला पाहिजे. ओके. एक असा वेगळा प्रश्न विचारते की मंगळसूत्र मुली परिधान करतात, तसं मुलांनी केलं तर असं, यावर काय मत आहे तुझं? मुलांना ते छान नाही दिसणार. ते मुलींना खूप छान दिसतं. खरं तर त्यांचं सौंदर्य अजून खुलून दिसतं. मुलांनी मंगळसूत्र घातलेलं अगदीच ते तरी मुलं एंगेजमेंट रिंग घालतातच की हल्ली. आणि मला अगेन असं वाटतं की कोणी काय घातलंय, मंगळसूत्र आहे किंवा एंगेजमेंट रिंग आहे नाही, याने काही फरक नाही पडत आहे. दोन मनं जुळणं खूप जास्त महत्वाचं आहे. कधी लग्नाला जायचा कंटाळा केलाय आणि काहीतरी असं सांगून घरीच थांबलाय? खूप वेळा केलाय मी. लग्नाला जाण्याचा खूप कंटाळा येतो मला. कारण बेसिकली म्हणजे काय होतं, खूप असा गोंधळ, ह्या सगळ्या गोष्टी असतात तिथे आणि मी थोडंसं लांब राहणं प्रेफर करतो. ओके. लग्नात करवलीला किती इम्पॉर्टन्स देतो? म्हणजे एखाद्या लग्नात गेला की करवली सुंदर आहे असं असतं? नाही, बेसिकली जसं मी म्हटलं की मी जास्त लग्नात जातच नाही, त्यामुळे हे इन्सिडेंट घडत नाहीत माझ्याबरोबर. ऑफकोर्स एक मुलगा म्हणून आपली नजर जातेच. एखादी सुंदर मुलगी समोर आली तर आपण आपली नजर जातेच. पण लग्नात असं जर विचारलं की तुला कोणत्या ऋतूमध्ये लग्न करायला आवडेल? मला असं वाटतं की मला ना हिवाळ्यात लग्न करायला आवडेल. कारण एक थंड क्लायमेट असतं. स्पेशली ते इतके हेवी कपडे असतात. त्यात उन्हाळ्यात जर लग्न केलं तर मग काही खरं नाहीये. पण कोणाच्या लग्नात कधी करवला असा झालाय? नाही, करवला वगैरे कुठेच नाही झालोय. ओके. म्हणजे हा एक्सपिरियन्स घेण्याचं वाक्य जाता इथे पूर्ण. हो, आता याने सिरियलच्या शूटिंगच्या माध्यमाने मी ते कम्प्लीट करतोय. पण स्वतःला शॉपिंग करायला किती आवडतं? म्हणजे लग्न म्हटलं की शॉपिंग सगळ्यात जास्त असते. नाही, मला शॉपिंग करायला खूप आवडतं, पण लग्नातले कपडे घ्यावेसे मला तितकेसे आवडत नाहीत. आणि तितके म्हणजे बहिणींची लग्न झाली आहेत म्हणा, पण अशी खूप चला शॉपिंग करूया, लग्नाची शॉपिंग करूया अशी एक्साइटमेंट नव्हती कधी. शेवटचं विचारते, विवेकसाठी लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे दोन मनांनी, दोन फॅमिलींनी एकत्र येऊन तो संसार, ती एक फॅमिली क्रिएट होऊन ती पुढे घेऊन जाणं, असं मला वाटतं. थँक्यू सो मच विवेक. खूप खूप शुभेच्छा तुला या वाटचालीसाठी. येस, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन